सकाळी उठून राजेंद्र पेपर वाचत होता. त्याच्या हातात चहाचा कप देताना सविता म्हणाली, वसुमती ताईचा मेसेज आलाय, तुम्ही दोघं केव्हा येताय रत्नागिरीला? तिच्याकडे पाहत राजेंद्र उत्तरला, हो जायला पाहिजे. एकदाचे हे रिटर्न्स भरून आले की जाऊ. त्यांचं म्हणणं आहे या 8 दिवसात या, नाहीतर आपली भेट होणार नाही एवढ्यात. का? ताई कुठे बाहेर जात आहे की काय? कल्पना नाही. तसं काही बोलल्या नाहीत, पण त्यांच्या आवाजात निश्चयता होती, ठाम होता. काहीतरी असेल त्यांच्या मनात. उदय सर गेल्यापासून त्या एकट्या झाल्यात. त्यात त्यांची विभा पण ऑस्ट्रेलियाला. पण आता या आठवड्यात जाऊया रत्नागिरीला. मग तसं कळवू का मी त्यांना? हो, गुरुवारी जाऊ आपण. रविवारी परत फिरू. चालेल, मी कळवते त्यांना. मग सविताने वसुमतीताईंना कळवले, आम्ही गुरुवारी येतोय म्हणून. मग दुसऱ्या दिवशीपासून सविताची खरेदी सुरू झाली. वसुमतीताईंना काय काय आवडतं त्याची. कोल्हापूरचे कंदी पेढे, सुती साड्या, कोल्हापुरी चिवडा, भडंग इत्यादी. गुरुवारी कारने राजेंद्र आणि सविता रत्नागिरीला जायला निघाली. वसुमतीताईंना पुस्तकांची आवड म्हणून राजेंद्रने अजबमधून नवीन पुस्तके विकत घेतली. आंबा घाट आला आणि राजेंद्रने चहासाठी एका टपरीकडे गाडी थांबवली. हातपाय धुवून त्यांनी चहाची ऑर्डर दिली. बरेच दिवस नवऱ्याला विचारायचं म्हणत होते, ते सविताने विचारलेच शेवटी. राजेंद्र, उदय सर गेले तेव्हा वसुमतीताईंना दुःख झाल्याचे वाटले नाही, नाही का? सध्या सुशिक्षित समाजात दुःख न दाखवण्याची पद्धत आहे. आणि 2 प्रकारची माणसे असतात. काही माणसं ओक्साबोक्षी रडतात. काही जण बाहेरून दाखवत नसली तरी मनात ठेवतात. काही या सुशिक्षित पुढारलेल्या विचारांच्या. त्यांनी दुःखांचे प्रदर्शन केले नसेल कदाचित, पण त्या हादरलेल्या दिसत होत्या. हो तर, उदय सर अचानकच गेले ना. कसलाही आजार नाही. रात्री झोपले ते सकाळी उठले नाहीत. तसे सर बेफिकीर. नॉनव्हेज किती खायचे एकाच वेळेस? हो ना. त्यांना कोल्हापुरी मटण फार आवडायचे. ते जेवायला असले तर तू 2 किलो मटण आणायचीस आणि त्यातले जास्त तेच संपवायचे. ताई त्यांचा एकदम विरोधी. एवढेसे जेवण आणि रोज कसला ना कसला उपवास. 2 वेगवेगळ्या स्वभावाची माणसे एकत्र संसार करत होती. आता सर गेले, बाई राहिल्या. विभा मात्र आईवर गेली. शांत, हुशार, सुस्वभावी. तुला सरांचा किती वर्ष सहवास मिळाला असेल? किमान 10 वर्ष. रत्नागिरीच्या कॉलेजात मी ज्युनियर प्रोफेसर म्हणून जॉईन झालो तेव्हा सर हेड ऑफ डिपार्टमेंट होते. आमच्या फिजिक्स डिपार्टमेंटची दर शुक्रवारी मीटिंग असायची तेव्हा सरांच्या कॅबिनमध्ये मी जायचोच. मी त्यावेळी बॅचलर असल्यामुळे शनिवारी रविवारी सरांकडे जेवायला जायचो. त्यामुळे ताईंची ओळख झाली. ताई हायस्कूलमध्ये शिक्षिका, संस्कृत शिकवायच्या. विद्यार्थी प्रिय. सर एकदम देखणे, तर ताई साधारण. मग दोघांचा संसार कसा होता? काही कळायचं नाही, पण ताई नाराज दिसायच्या. का? काय होतं? सर हे पुढं करणारे, सर्वात मिसळणारे, स्त्रियांमध्ये प्रिय, नास्तिक विचारांचे आणि बाई त्याविरुद्ध. ठराविक मंडळींमध्ये विसरणाऱ्या, सतत पुस्तके वाचणाऱ्या, व्रत करणाऱ्या, नोकरी प्रामाणिकपणे करणाऱ्या. म्हटलं तर ही 2 टोकं होती. राजेंद्रने पुन्हा गाडी सुरू केली. त्याच्या डोक्यात सरांच्या संसाराची चक्रे फिरू लागली. सरांचे मोठ्याने हसणे, नॉनव्हेज जोक्स मारणे, कॉलेजमधील लेडी प्रोफेसर आणि मुलींमध्ये इम्प्रेशन मारणं. राजेंद्रला आठवण झाली. आपल्यानंतर 2 वर्षांनी रत्नागिरीजवळची एक तरुण मुलगी फिजिक्स डेमॉन्स्ट्रेटर म्हणून जॉईन झाली होती. सरांनी तिची नेमणूक आपल्या सोबतच्या प्रॅक्टिकल्समध्ये केली. राजेंद्रच्या लक्षात यायचं की ती सरांबरोबर प्रॅक्टिकल करायला नाराज असायची, पण आपण जर प्रॅक्टिकलला असलो तर खुश असायची. 2 महिन्यानंतर एकदा ती त्रासलेल्या चेहऱ्याने आपल्याला म्हणाली, राजेंद्र सर मी नोकरी सोडते. त्रास होतो मला. मी म्हटलं, अगं कसला त्रास? मला सांग, मी प्रयत्न करतो त्रास कमी करण्याचा. ती म्हणाली, नाही, तुम्हाला शक्य नाही ते. मला प्रिन्सिपलांना भेटावं लागेल. मग 2 दिवसांनी तिने राजीनामा दिल्याची बातमी आली. पुन्हा कधी ती दिसलीच नाही. तिला सरांकडून काही त्रास झाला होता का? राजेंद्रच्या मनात ती शंका त्यावेळीपासून होती, पण ती परत दिसली नाही. त्यामुळे तो विषय तिथेच संपला. दुपारी 1च्या सुमारास त्यांची गाडी साळवी स्टॉपजवळील घराजवळ आली. वसुमतीताई वाटच पाहत होत्या. ती दोघं येताक्षणी त्यांना खूप आनंद झाला असे वाटले. त्यांनी चहा दिला आणि विभाची खोली दाखवली. राजेंद्र आणि सविताने विभाच्या खोलीत आपली बॅग ठेवली. हातपाय धुवा आणि जेवायला या. जेवण तयार आहे. हो ताई, 10 मिनिटात येतो. राजेंद्र आणि सविताने हातपाय धुतले आणि कपडे बदलून जेवायला बसली. राजेंद्र पूर्वी रत्नागिरीला असताना बऱ्याच वेळा ताईंच्या हातचं जेवला होता. त्यानंतर सुद्धा तो वर्षातून एखाद्या वेळेस रत्नागिरीला सरांना ताईंना भेटायला यायचा.
सविता एक वेळ आली होती. त्यानंतर मागच्या वेळेस सरांचं निधन झालं तेव्हा दोघंही आली होती. दोघांना ताईंच्या हातचं जेवण मनापासून आवडलं. मग ताई भांडे वगैरे आवरायला लागल्या तेव्हा सविता त्यांच्या मदतीस आली. दोघींनी गप्पा मारत 10 मिनिटात आटोपलं आणि आपल्या खोलीत सविता राजेंद्र आराम करायला गेली. 4:30 वाजता कॉफीचा दरवळ घरात पसरला तसे राजेंद्र सविता उठले. तोंड धुवून हॉलमध्ये कॉफी प्यायला आले. सविता किचनमध्ये ताईंनी कॉफीचे भरलेले कप आणायला गेली. तिघंजण हॉलमध्ये कॉफी पिता पिता गप्पा मारायला लागली. सविता, तुझं माहेर कुठं ग? निपाणी. निपाणीचे मानवी. हो का? माझे माहेर बेळगाव. त्यामुळे कोल्हापुरातून बेळगावला जाताना वाटेत निपाणी लागायचं. तुम्ही बेळगावच्या का? मग सर कुठे भेटले? ते 2-3 वर्षे बेळगावच्या कॉलेजात होते तेव्हाची ओळख. मग तुमचा प्रेमविवाह का? ते जाऊ दे. तुम्ही गणपतीपुळ्याला जाणार आहात का? बाईंनी सरांचा विषय टाळला हे सविताच्या लक्षात आले. हो, उद्या जाऊ. पण तुम्ही तातडीने आम्हाला का बोलवलं होतं? सहजच ना. ते उद्या बोलू. तुम्ही गणपतीपुळ्याला जाऊन या. संध्याकाळी राजेंद्र सविता रत्नागिरी फिरून आले. रत्नागिरीत आपले कॉलेज, फिजिक्स डिपार्टमेंट, कॅन्टीन सर्व राजेंद्रने सविताला दाखविले. दुसऱ्या दिवशी राजेंद्र सविता पावस गणपतीपुळे फिरून आली. ताईंनी त्यांच्यासाठी चहा भरलेले थर्मास आणि बिस्किटे तयार ठेवली होती. राजेंद्र सविताला म्हणाला, ताईंनी मुद्दामून येऊन जा असे का सांगितले हे अजून कळले नाही. हो, पण त्या म्हणाल्यात ना मग बोलू म्हणून. संध्याकाळी 4 पर्यंत दोघं घरी आले. वाटेत जेवण झाल्याने जेवणाची घाई नव्हती. थोडा वेळ विश्रांती घेऊन दोघं पुन्हा ताईंशी गप्पा मारण्याच्या तयारीने हॉलमध्ये आले. राजेंद्र ताईंना म्हणाला, ताई 2 दिवस राहिलो. आता उद्या दुपारी निघावं म्हणतोय. परवा माझी डेंटिस्टची अपॉइंटमेंट आहे. हो, तुम्ही आल्याने बरे वाटलं. यावेळी मी तुम्हाला मुक्काम बोलवलं. सविताला फोन करून तसं सांगितलं. हो, म्हणूनच तातडीने आलो. तुम्ही कुठे बाहेरगावी जाताय का? विभाकडे, ऑस्ट्रेलियाला? नाही, परदेशी जायला मी फारशी उत्सुक नाही. विभा आणि विघ्नेश यांचं बरं चाललंय. दोघांनी स्वतः ठरवून लग्न केलंय. दोघंही नोकरी करतात, पैसे मिळवतात, खर्चही करतात, मला फोन करतात. हळूहळू सर्व पाशातून मोकळं होणं हे उत्तम. मग कुठे जाताय? बेळगावला की माहेरी? नाही. मग मग तुम्हाला दोघांना काही सांगायचं आहे. मी जे सांगणार आहे ते समजण्या एवढी प्रलब्धता असणारी तुम्ही दोघेच आहात असं माझं मत आहे. आणि तुम्ही दोघं मला जवळची पण आहात. विभाचं पण तुम्हा दोघांवर विश्वास आहे. राजेंद्र 6 महिन्यांपूर्वी सरांचा मृत्यू झाला त्यावेळी तुम्ही दोघं आला होतात. त्यांच्या अंत्यविधीला तुम्ही होतात. हो ताई. 1 मिनिट थांबत निश्चयाने ताई म्हणाल्या, सरांचा मृत्यू नैसर्गिक नव्हता. राजेंद्र चित्कारला, काय? म्हणजे सरांना नैसर्गिक मृत्यू आला नाही. यासाठीच मी तुम्हाला बोलवले. तुम्हाला सर्व मागचा इतिहास सांगायचा आहे. माझा जन्म बेळगावचा. मी ज्या कॉलेजात शिकत होते त्याच कॉलेजात सर फिजिक्स शिकवायला आले. तरुण, हँडसम. थोड्याच दिवसात समस्त मुली त्यांच्यावर फिदा झाल्या. त्यांना पण मुलींमध्ये मिसळायला आवडायचे. मी ज्या बेळगावच्या गल्लीत राहत होते त्याच गल्लीत ममता राहायची. दिसायला एकदम सुंदर. आम्ही दोघी एकत्र सायकलवरून कॉलेजला जायचो. सरांच्या रुबाबाची भूल तिच्यावर होती आणि माझ्यावर पण होती. तिने सरांचा ध्यास घेतला होता. मग काही दिवसांनी ती कॉलेजला लवकर जायला लागली. काही मैत्रिणी ती सरांबरोबर कुठल्या कुठल्या हॉटेलमध्ये पाहिल्याच्या सांगत होत्या, पण मी मात्र स्वतः कधी पाहिले नाही. काही महिन्यांनी ममता कॉलेजला यायची बंद झाली. मी तिच्या घरी जाऊन तिची चौकशी पण केली, पण तिच्या वडिलांनी ती मुंबईत कॉलेजसाठी गेली म्हणून सांगितलं. ममतानंतर अनेक वर्षांनी कोल्हापुरात एका लग्नात भेटली. तो विषय पुढे येईलच. कॉलेजच्या नाटकात मी भाग घेतला. सर नाटक बसवत होते. या नाटकात आणखी एक मुलगी काम करत होती. ती सरांसाठी पागल झाली होती. सर पण तिला खेळवत होते हे दिसत होते. या नाटकामुळे माझी सरांशी ओळख झाली. अचानक एक दिवस सर माझ्या घरी आले. त्यांनी माझ्या वडिलांकडे माझ्याशी लग्नाचा प्रस्ताव ठेवला. माझे आई वडील खुश झाले. एवढे देखणे, हुशार स्थळ आपणहून आल्याने ते फारच आनंदित झाले. आमचा साखरपुडा झाला ही बातमी सर्वत्र पसरली. तशी माझ्याबरोबर नाटकात काम करणारी दुसरी मुलगी घाबरीघुबरी झाली. मला एकदा भेटायला आली. वसुमती, सरांबद्दल तुझा साखरपुडा झाला ही बातमी खरी का? हो ग, रविवारी झाला साखरपुडा. ती नर्वस होत गप्प राहिली. डोळ्यात अश्रू आले होते. तशाच रडवल्या स्वरात म्हणाली, सरांनी मला लग्नाचा शब्द दिला होता, पण हे तू आधी नाही का सांगायचंस? काय सांगू, कप्पाळ माझं, मी फसले ग, असं म्हणत रडत रडत ती गेली. या तिच्या फसवण्याच्या नंतर माझ्या लक्षात आलं. त्यावेळी मी सरांबरोबर लग्न या जगात मशगूल होते. त्याच वर्षी मेमध्ये माझं सरांबरोबर लग्न झालं. मी ग्रॅज्युएशन नंतर BEd करायचं ठरवलं. आम्ही किर्लोस्कर रोडवर विराड केलं.
सर त्यांच्या स्कूटरवरून मला कॉलेजमध्ये सोडायचे आणि मग कॉलेजला जायचे. माझं BEd झालं आणि सरांनी रत्नागिरीच्या कॉलेजात नोकरी पकडली. सर तसे मुळांच्या तालुक्यातील. मी पण रत्नागिरीस आल्यावर इथल्या शाळेत नोकरीला लागले. लग्नापासून रत्नागिरीत येईपर्यंत माझे आयुष्य आनंदात गेले. त्यावेळी रत्नागिरीत फार मोठं शहर नव्हतं. सरांनी आल्या आल्या एक प्लॉट विकत घेतला आणि घर बांधायला सुरुवात केली. माझी शाळा थोडीशी लांब म्हणून सर मला सोडायला यायला लागले. शाळा सुटल्यावर मला ST मिळायची म्हणून मी येताना ST ने यायची. माझी शाळा कन्या शाळा होती, त्यामुळे सर्वच मुली आणि सर्व शिक्षिका. सर मला सोडायला यायचे तेव्हा इतर शिक्षिका पाहायच्या. बहुतेक जणी सरांच्या पर्सनॅलिटीनेच भारावल्या होत्या. त्यातील कुमुद ही जास्त सरांची चौकशी करायची. कुमुद ही दापोलीची, लग्न झालेली, नवरा दापोलीत आणि ही रत्नागिरीत. याच दरम्यान मी प्रेग्नेंट राहिले आणि 6व्या महिन्यापासून रजेवर गेले आणि पहिले बाळंतपण म्हणून माहेरी बेळगावला गेले. या दरम्यान मला शाळेतील एका सहशिक्षिकेचे पत्र आले की तुझा नवरा आणि या कुमुदचे प्रेम प्रकरण जोरात सुरू आहे. मी 8 महिन्यांचे गरोदर, त्यामुळे रत्नागिरीला येऊ शकत नव्हते, म्हणून माझ्या धाकट्या भावाला रत्नागिरीस पाठवले. तेव्हा त्याला कळाले सर रत्नागिरीत नव्हते. त्याने कॉलेजात मित्रमंडळीत चौकशी केली पण कोणाला माहीत नव्हते. कंटाळून तो बेळगावला येण्यासाठी ST स्टँडवर आला. एवढ्यात त्याच्यासमोर महाबळेश्वर रत्नागिरी ST उभी राहिली. त्याचं सहज लक्ष गेलं तर त्या गाडीतून सर आणि एक बाई खिदळत उतरत होती. त्याने पुढे जाऊन सरांना कुठे गेला होतात असे विचारले तर सर त्याच्यावरच डाफारले. यापुढे कळवल्याशिवाय येत जाऊ नकोस असे म्हणून रिक्षात बसून निघून गेले. बेळगावात आल्यावर माझ्या भावाने मला सर्व परिस्थिती सांगितली. अवघडलेल्या परिस्थितीत मी काही करू शकत नव्हते, पण मी माझ्या शाळेतील मैत्रिणींच्या संपर्कात होते. तिच्या म्हणण्यानुसार कुमुदचा नवरा शाळेत आला होता आणि शाळेत सर्वांसमोर त्याने बायकोच्या 2-3 थोबाडीत मारल्या आणि तिला तिच्या माहेरी पाठवले. मला फार दुःख झाले. मी त्यांना 2 पत्रे पाठवली पण त्यांनी उत्तर पाठवले नाही. बेळगावला विभाचा जन्म झाला. माझ्या वडिलांनी तार करून सरांनी ही बातमी कळवली, पण कन्येचे तोंड पाहायला ते आले नाहीत. 3 महिन्यानंतर मीच विभाला घेऊन रत्नागिरीला आले. महाबळेश्वरमध्ये कोण होतं बरोबर असा मी जाब विचारला, त्यावर ते काही खरं नाही, माझ्या वैयक्तिक बाबतीत लक्ष घालू नकोस एवढं बोलून हा गृहस्थ घोरू लागला. त्या दिवसापासून मी त्यांच्यासोबतचे नवरा बायकोचं नातं संपवले. नाईलाजाने एका घरात राहत होतो. लहान मुलगी होती, तिला वाढवायची होती. नोकरी करत होते, जेवण करत होते. रात्री विभाला जवळ घेऊन रडत होते. मध्येच ताई राजेंद्रला म्हणाल्या, राजेंद्र तू केव्हा आलास रत्नागिरीत नोकरीला? 95 जूनमध्ये ताई. बरोबर. 96 साली तुमच्या फिजिक्स डिपार्टमेंटमध्ये लांजाजवळची एक मुलगी डेमोस्टर म्हणून नोकरीला आली होती, तुला आठवत असेल? हो ताई, पण ती 2च महिने इथे राहिली, मग त्यानंतर कुठे नाहीशी झाली कोण जाणे. मी सरांना विचारले तेव्हा त्यांनी खांदे उडविले. सरांना खांदे उडवायला काय, सरांमुळे ती कंटाळली. चांगल्या घरातली मुलगी, ती नोकरी सोडून गेली. काय म्हणता? मला म्हणालेली ती इथे मला त्रास होतो म्हणून. त्रास कोणामुळे? फिजिक्स डिपार्टमेंटच्या हेडमुळे. हे तिला छळत होते. प्रॅक्टिकलच्या वेळी अंगचटीला येत होते. घाणेरडे जोक्स ऐकवत होते. ती चांगल्या घरातील मुलगी हैराण झाली. ती मला भेटायला आली. रडून रडून सर्व सांगत होती. मी तिला म्हटलं, माझा नवरा असला तरी तो मला ऐकणारा नाही, तू प्रिन्सिपलकडे तक्रार कर. ती रडत रडत गेली आणि मग तिने नोकरीच सोडली. कुठेतरी गावाकडे गेली ती. मी फक्त विभासाठी घरात राहत होते. तिला मोठं करायचं होतं, शिक्षण द्यायचं होतं. हा एवढा शिक्षण घेतलेला माणूस मुलींकडे किंवा मुलींच्या अभ्यासाकडे ढुंकून बघत नव्हता. सतत स्वतःमध्ये मशगूल. नवीन नवीन फॅशनेबल कपडे, केसांच्या स्टाईल, सेंट्स, बूट्स आणि नवीन मॉडेलच्या गाड्या. मी कोल्हापूरला नात्यातल्या लग्नाला गेले तेव्हा बेळगावच्या आमच्या गल्लीतील ममता खूप वर्षांनी भेटली. कॉलेज काळात आम्ही दोघी नेहमी बरोबर असायचो. मला बाजूला घेऊन माझ्या गळ्यात पडून खूप रडली. तिच्या म्हणण्यानुसार सर तिला घेऊन हॉटेलात जात होते, लग्नाचे वचन देत होते. त्याचवेळी कॉलेजमधील देसाई मॅडम बरोबर फिरत होते, त्यांना लग्नाचे वचन देत होते. ममताच्या हे लक्षात आले तेव्हा ती खूप रडली आणि आत्महत्या करायला गेली, पण तिच्या मोठ्या बहिणीने तिला सावरले. ती मुंबईला घेऊन गेली आणि तिने तिचे नवीन आयुष्य सुरू केले. माझ्या मनात आले, ममता आधी मला बोलली असती तर मी सावध झाले असते आणि माझे आयुष्य वेगळ्या मार्गाने गेले असते. राजेंद्र तुला सांगते, अजून कितीतरी स्त्रियांना तुझ्या सरांनी खेळवले असेल कोण जाणे. एक खेळणे खेळायचे, खेळून झाले की फेकून द्यायचे, की मग दुसरे खेळणे, आणि त्यांचं नशीब त्यांना खेळणी भेटायचीच. हे सर्व असह्य होतं म्हणून मी झोपेच्या गोळ्या घ्यायला लागले. डोकं शांत ठेवण्यासाठी मानसोपचार तज्ज्ञांची मदत घेत होते मी.
जगासमोर नवरा बायकोचं नाटक करायला लागायचं. यात एकच समाधान, माझी विभा हुशार निघाली. सतत उत्तम मार्क्स मिळवून इंजिनियर झाली, एमटेक झाली, नोकरीला लागली. तिला विघ्नेश भेटला. माझ्या संमतीने त्यांनी लग्न केली आणि दोघं ऑस्ट्रेलियाला गेली. राजेंद्र, सविता, तुम्हाला ही माझी कर्मकहाणी सांगत सुटले. कदाचित हे सर्व असेच चालले असते आणि माझं तोंड बंदच राहिलं असतं. पण अशी एक घटना घडली की मी गप्प राहू शकत नव्हते. कुठली घटना? सविताने विचारले. रिटायरमेंटनंतर सर त्यांच्या गावी लांजाजवळ जाऊ लागले होते. तिथे माझे दीर, जाऊ आणि त्यांचा मुलगा असतो. माझे दीर रेशनिंग दुकानात मापारी आहेत आणि थोडीशी आंब्याची झाडे आहेत. तशी गरिबीच आहे. मी माझ्या पगारातून माझ्या दीरांना, जावेला मदत करत असे. सर गावी जाऊन बागेत आलेले मन रमायला लागले म्हणून मी खुश होते. इथले रत्नागिरीतील प्रताप थोडे कमी होतील म्हणून, पण नंतर माझ्या लक्षात आले, हल्ली बरेच दिवस ते गावीच मशगूल असतात. खरं तर एका ठिकाणी चिटकून राहणारे ते नाहीत. असं असूनही एक दिवस माझ्यावर बॉम्बस्फोट झाला. कोणीतरी एका पाकिटातून काही फोटो पाठवले. या फोटोत माझी जाऊ सरांच्या मिठीत दिसत होती. नको त्या अवस्थेत दोघांचे फोटो होते. मी आयुष्यात कधी हादरले नव्हते एवढे हादरले. प्रत्यक्ष आमच्या कुटुंबाला वाळवी लागली होती आणि या वाळवीने सारं कुटुंब बेचिराख होणार होतं. या कृष्ण सर्पाने माझ्या कुटुंबाला वेळखा घातला होता. या कृष्ण सर्पाला ठेचायलाच हवं होतं. आजपर्यंतचे सारे प्रताप मी सहन केले, पण हे अशक्य होतं. काहीतरी करायलाच हवे होते. याचा शेवट करायलाच हवा होता आणि मी निर्णय घेतला. मन घट्ट केलं आणि एकदा माझा नवरा घरी आलेला असताना रात्री झोपल्यानंतर सकाळी जिवंत उठणार नाही अशी तजवीज केली. काय? राजेंद्र, सविता चित्कारले. होय राजेंद्र, मी सरांना मारलं. कृष्ण सर्पाला ठेचलं मी. खोलीत स्मशान शांतता पसरली. ताई गप्प झाल्या. राजेंद्र, सविता गप्प झाली. फक्त वर फिरणाऱ्या पंख्याचा तेवढा आवाज ऐकू येत होता. 2 मिनिटांनंतर ती शांतता भंग करीत ताई म्हणाल्या, राजेंद्र, तुला मी मुद्दामून बोलवले आहे, कारण हे सर्व कोणाला तरी सांगायचं होतं. जायच्या आधी. ताई, तुम्ही कुठे जाताय? सविताने काळजीने विचारले. मी आता सुटणार आहे सर्वातून. ताई, जीवाचे काही बरे वाईट? नाही. सविता, जीवाचे बरे वाईट का करू मी? माझ्या आईने 9 महिने मला वाढवले. ते शरीर आत्महत्या करून नाहीसं करू? मग ताई, तुम्ही आमच्याकडे या. आमचं मोठं घर आहे कोल्हापुरात. नाही, मी कुणाकडेच जाणार नाही. मग? माझी व्यवस्था मी केली आहे. गेली 6-7 महिने मी याच कामात आहे. मी आता थोडेच दिवस या रत्नागिरीत राहीन. विभाला पत्र लिहून मी सर्व कळविलं आहे. माझ्या नावची सर्व संपत्ती मी दान केली आहे. सरांची संपत्ती त्यांच्या भावास दिली आहे. गावची जमीन, घर त्यांच्या भावाच्या नावे करून दिले. फक्त हे घर शिल्लक आहे. त्याची 1 किल्ली तुमच्याकडे राहू द्या. 1 किल्ली विभाला मी पाठवून दिली आहे. तुम्ही कधीतरी रत्नागिरीला याल तेव्हा या घरात राहा. विभा वर्षातून एकदा येते भारतात, तेव्हा ती हे घर उघडेल आणि ती राहील इथे. ताई, तुम्ही सर्व निर्वानिरव करताय? होय. सविता, राजेंद्र, ही तुमची माझी शेवटची भेट. चला झोपा आता. मला पण आता झोप येते. सकाळी बोलू. वसुमतीताई उठून आपल्या बेडरूममध्ये गेल्या आणि त्यांनी बेडरूमचे दार आतून बंद केले. राजेंद्र, सविता पण उठले आणि आपल्या बेडरूममध्ये गेले. दोघं बेडवर पडले पण झोप येईना. मगापासून वसुमतीताई सांगत होत्या ते सत्य की भास हेच त्यांना कळत नव्हते. सरांचं हे दुसरं रूप ऐकून राजेंद्र व्यथित झाला. ताईंनी नेमका काय निर्णय घेतला हे पण त्यांना कळले नाही. खूप वेळ ती दोघं ताईंचा विषय बोलत राहिली. पहाटे केव्हा तरी त्यांना झोप लागली. सकाळी थोडे उशिराच त्यांना जाग आली. सविता बेडरूमच्या बाहेर पडून ताईंच्या खोलीकडे गेली तर दार बंद होते. बाहेरून नुसती कडी लावलेली होती. तिने दार उघडले तर आत कोणी नव्हते. ती किचनमध्ये आली. किचनमध्ये शांतता होती. तिने नवऱ्याला उठवले. तो पण बाहेर आला. बंगल्याच्या आजूबाजूला पाहिले. ताई कुठेच नव्हत्या. बागेत, गच्चीत, गेटकडे, रस्त्यावर ताई कुठेच नव्हत्या. त्यांनी त्यांचा मोबाईल फोन करून ठेवला. फोन बंद करून त्यांच्या बेडरूमवर ठेवला होता. राजेंद्रच्या लक्षात आले. काल रात्री ताईंनी ही आपली शेवटची भेट म्हणून सांगितले ते खरे केले होते. दुपारपर्यंत वाट पाहून राजेंद्रने घराला कुलूप लावले आणि गेटमधून गाडी बाहेर काढली. कथा आवडली असेल तर आपल्या चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. व्हिडिओला लाईकही करा आणि हो, कमेंटही करायला विसरू नका. धन्यवाद.